नमस्कार. आज एक अशी वास्तू टिप सांगणार आहे, जी प्रत्येक घरासाठी, प्रत्येक फॅमिलीसाठी उपयुक्त ठरू शकते. अनेक वेळा असं होतं, बाहेरून घरात जो व्यक्ती येतो ना, तो बाहेरचा ताणतणाव घेऊन येतो. मग तो स्ट्रेस असू शकतो किंवा पैशांचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा एखादा बाहेरचे वादविवाद असतात. त्यामुळेच तो स्ट्रेस्ड असतो आणि तो घरात येतो आणि घरात आल्यानंतर ऑब्व्हियसली बाहेरचा राग घरातल्या व्यक्तींवर निघतो. जवळ प्रत्येक घरात हे चित्र दिसून येतं. आता एक कुटुंब म्हणून आपण एकमेकांना समजून घेतो आणि त्या व्यक्तीला इंटरप्ट करत बसत नाही. त्याचा राग आपण त्याला डिस्टर्बच करत नाही, त्याला डोकंच लावत नाही. आता यावर उपाय काय? उपाय अगदी सोपा आहे, जो तुम्ही केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तो उपाय म्हणजे घराचा जो मेन एंट्रन्स आहे ना, आपण ज्यावेळेला घरात एंटर करतो, त्या एंट्री केल्यानंतर समोरच्या भिंतीवरती एक अशी प्रतिमा लावायची आहे शांत स्वभावाच्या देवतेची. जसं की स्वामी समर्थ महाराज असतील किंवा साईबाबा असतील. आता तुम्ही म्हणाल की अ, हे फ्रेम्स लावल्यानंतर काय फरक पडणार? आता आपलं मन हे प्रकाशापेक्षा चंचल असतं. बाहेरचा कितीही तणाव आपल्या डोक्यात असला ना, तरीसुद्धा आपण ज्यावेळेला एखाद्या शांत स्वरूपाच्या चित्राकडे बघतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्या मनातला तणाव किंवा स्ट्रेस असेल, तो काही अंशी कमी होतो. आणि हाच फायदा थोडासा स्ट्रेस रिलीफसाठी होतो. याला आपण सायंटिफिकली किंवा सायकॉलॉजिकल फॅक्टरसुद्धा म्हणू शकतो. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या प्रतिमा तुमच्या घराच्या मेन एंट्रन्सच्या समोर म्हणजे घरात एंट्री केल्यानंतर समोर ही प्रतिमा दिसेल अशा स्वरूपात लावा आणि फरक अनुभवा. छोटा उपाय मोठा बदल नक्की ट्राय करा आणि राजमंगल वास्तू या पेजला फॉलो करा. धन्यवाद.